नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र TIT म्हणजेच टीचर ॲबिलिटी इंटेलिजंट टेस्ट या भागातील पेपर 2000 पेपर 1 2017 रोजी झालेल्या प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांची आपण सुरुवात करूया. प्रश्नांना प्रश्न क्रमांक 101. सूचना दिलेल्या पर्यायांमधून एक एनालॉगस शब्द निवडा. भारत हा दिल्लीशी निगडीत आहे जसा पाकिस्तान. पर्याय आहेत कराची, इस्लामाबाद, पेशावर, लाहोर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्लामाबाद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102. 2 पुरुष आणि 3 मुलं एक काम 10 दिवसात करू शकतात, तर 3 पुरुष आणि 2 मुलं तेच काम 8 दिवसात करतात. 2 पुरुष आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसात करेल? पर्याय आहे 11, 12.2, 12, 14. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, 12.2 दिवसात काम पूर्ण करतील. प्रश्न क्रमांक 103. बिंदू X पासून सुरुवात करून जैन 15 मैलाचे पश्चिम दिशेने चालत गेला. तो डावीकडे वळला आणि 20 मीटर चालत गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 15 मीटर चालत गेला. यानंतर तो उजवीकडे वळला आणि 12 मीटर चालत गेला. आता X बिंदूपासून जैन किती लांब आहे? पर्याय आहेत 32 मीटर, 47 मीटर, 42 मीटर, 27 मीटर. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, 32 मीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 104. कमी प्रथिने असलेल्या आहाराने हे होऊ शकते. पर्याय आहे ऊर्जेचा अभाव, अशक्तपणा, वाढ, वरीलपैकी सर्व. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 105. निर्देश खालील लक्ष संख्याच्या व्यवस्थेचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. B8, 4, CRM, 9, PDKWF, A2E, J7, XUQ, HL, TY, 6GS. जर उपयुक्त व्यवस्थेचा पहिला भाग उलट क्रमाने लिहिलेला असेल आणि दुसरा भाग उलट क्रमाने लिहिलेला असेल तर कोणते अक्षर किंवा संख्या डावीकडून 18वी असेल? पर्याय आहे YK7. यापैकी कोणतेही नाही. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, Y. प्रश्न क्रमांक 106. एका कुटुंबातील 5 सदस्यांचे वजन अनुक्रमे 15 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 9 किलोग्रॅम, 56 किलोग्रॅम व 60 किलोग्रॅम आहे. या कुटुंबाचे सरासरी वजन काढा किलोग्रॅममध्ये. पर्याय आहे 50, 29, 14, 54. तर याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक बी, 29. प्रश्न क्रमांक 107. सूचना प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. ज्यांच्या खाली A, B, C आणि D असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर पाऊस पडला तर मी एक छत्री आणील. विधाने आहे तर पाऊस येत आहे, मी एक छत्री विकत घेतली आहे. पाऊस पडत नाही, मी छत्री विकत घेतली नाही. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय बघूया. A, B, B, D, D, A, C, D. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए आणि बी. प्रश्न क्रमांक 108. कालाहारी वाळवंट हे रिकाम्या जागा या खंडामध्ये आहे. पर्याय आहेत आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, आफ्रिका. प्रश्न क्रमांक 109. अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आंघोळ करणे, जबाबदारी टाळणे, अंगावरचा मळ काढणे, चोरी करणे. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, जबाबदारी टाळणे. प्रश्न क्रमांक 110. निर्देश पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. 4, 7, 11, 18, 29, 47. रिकामी जागा 123, 199. पर्याय आहे 76, 70, 84, 102. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, 76. प्रश्न क्रमांक 111. दूध विक्रेत्याकडे 2 प्रकारची दुधाची द्रावणे आहेत. पहिल्या कंटेनरमध्ये दुधाची टक्केवारी 80% आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये दुधाची टक्केवारी 60% आहे. जर त्याने पहिल्या कंटेनरमध्ये 28 दूध आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये 32 लिटर दूध
एकत्र केले तर या मिश्रणामधील दुधाची टक्केवारी काय असेल? पर्याय आहे 63.99%, 69.33% 72.5%, 75.2%. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी 69.33%. प्रश्न क्रमांक 112. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. 17, 23, 27, 33, 37, 33, 47, 53. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 47, 53. प्रश्न क्रमांक 113. 5, 8, 11, 14 रिकामी जागा मालिकेतील कितव्या अनुक्रमाने पद 123 आहे? पर्याय आहे 108, 107, 116, 106, 54. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी 107. त्यानंतर प्रश्न क्रमांक 114. निम्न तापिका आहे. टाकीचा एक प्रकार, कमी तापमानात द्रव्य आणि घटनेचा अभ्यास, रेडिओ ॲक्टिव्ह घटकांचा अभ्यास यापैकी नाही. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी कमी तापमानात द्रव्य आणि घटनेचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 115. सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून खालील संबंधित अक्षर, शब्द किंवा संख्या निवडा. 49, 81, 64 मग किती? पर्याय आहे 36, 100, 121, 144. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी 100. प्रश्न क्रमांक 116. मशरूम स्वतःचे अन्न बनवू शकत नाही कारण ते खूप लहान असते. त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो. त्यांच्यामध्ये फोटोपोटॅशियमचा अभाव असतो. त्यांच्यात पाणी शोषण करण्यासाठी मुळांचा अभाव असतो. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो. प्रश्न क्रमांक 117. सूचना. खाली दिलेले विधान ए आणि कारण आर आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए. मीठ घातल्याने अन्न उकळण्यात मदत होते. मीठ घातल्याने पाण्यात क्रमांक वाढतो. पर्याय आहेत दोन्ही ए आणि आर सत्य आहे आणि आर एचं स्पष्टीकरण आहे. दोन्ही ए आणि आर खरे आहेत परंतु आर एचं योग्य स्पष्टीकरण नाही. ए सत्य आहे परंतु आर खोटे आहे. ए खोटे आहे परंतु आर सत्य आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल दोन्ही ए आणि आर सत्य आहे आणि आर एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 118. कोणते विधान सत्य आहे? रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात तर रेषाखंडाला अंत्यबिंदू नसतात. तर रेषेला एक अंत्यबिंदू असतो. रेषेला 2 अंत्यबिंदू असतात. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. प्रश्न क्रमांक 119. खालीलपैकी कोणते युरोपमधील शहर आहे? पर्याय तर ब्रासिलिया, न्यूयॉर्क, बर्लिन, बीजिंग. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. बर्लिन. प्रश्न क्रमांक 120. जर म्हणजे ॲपॉस्ट्रॉफीमध्ये मायनस म्हणजे ॲपॉस्ट्रॉफ एस गुणिला म्हणजे भागेला आणि भागेला म्हणजे अधिक. तर क्वेश्चन 3 अधिक 2 -3 भागीला 5 गुणिले 10. पर्याय आहे ए 5, बी 2, सी 7, डी 18. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 5. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.